नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे टमाटर मटारची भाजी। ही जी भाजी आहे खूप सोपी आणि पचायला पण हलकी आहे। तर त्यासाठी आता मी मसाला करणार आहे। तर एक कांदा घेतलेला आहे गॅसवरती भाजून, त्यानंतर छोटंसं खोबरा घेतलेला आहे, तो पण आता भाजून घेतलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो, अर्धा पाव मटारच्या शेंगा आहेत, शेंगा सोलून घेतलेल्या आहेत मस्त अशा। त्यानंतर आता हे खोबरं आणि कांदा जे आहे ते मी मिक्सरला फिरून घेणार आहे। त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून, तेल छान असं गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी मस्त अशी कडक तडतडीत होऊ द्यायची। त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण पण असा मस्त असा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टमाटर जे आहे ते तुम्ही ह्याची पेस्ट करून पण टाकू शकता किंवा असं पण टाकू शकता। आता हे टमाटर टाकलेलं आहे। तर टमाट्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। छान असं पळीने फिरवीत राहायचं आहे जेणेकरून कढईला चिटकणार नाही। मस्त असं तेल सुटत आलेलं आहे। त्या तेल सुटल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मटारचे सोले टाकायचे आहेत। खूप छान झालेलं आहे। आणि आपल्याला मटार जे आहे ते अगोदर तेलामध्ये थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे। मस्त असं परतलं की भाजीला जी चव आहे ते खूप छान येईल आणि चविष्ट बनेल आपली भाजी। त्यानंतर आता मी टाकणार आहे हळद अर्धा चमचा घेतलेली आहे। हळद पण मस्त अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। तिखट जे आहे ते माझं भाजलेलं आहे, त्यामुळे मी तिखट अगोदर टाकलेलं नाही आहे, मिरच्या भाजून बनवलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे। तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणते मसाले वगैरे जर आवडत असतील तर मसाले पण टाकू शकता तुम्ही, पण मी ही जी भाजी आहे बिना मसाल्याची केलेली आहे आणि जाणून बुजून बिना मसाल्याची केलेली आहे। आणि आता मी हे टाकलेलं आहे वाटण। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे। वाटण टाकून आपल्याला आता अगदी असं छान असं फिरून घ्यायचं आहे, कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण ह्याला थोडंसं 1 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत। तर झाकून ठेवते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की कढईला चिटकणार तर नाही। खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि मटार पण मस्त असे मऊ झालेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करत आहे। तर पाणी जे आहे तर ते मी 2 वाट्या वापरत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जी भाजी लागते त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता, किंवा अशीच ह्याला रसा न केलेलं ही चांगली लागेल भाजी। खूप अशी मस्त भाजी लागते ही, तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल अशी ही भाजी आहे। त्यानंतर आता मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट आणि 1 चमचा तीळ कारळाचं कूट टाकलेलं आहे। आणि आता आपल्याला ही भाजी जी आहे ती झाकून ठेवायची आहे आणि 5 मिनिटं असं मंद आचेवर आपल्याला शिजून घ्यायची आहे। आणि मीठ जे आहे ते आपल्याला नंतर टाकायचं आहे। मीठ नंतर टाकल्याच्या नंतर काय होईल, मटार जे आहेत ते मस्त असे मऊ पडतील। आणि मीठ जर आपण अगोदरच टाकलं तर मटार शिजल्या जाणार नाहीत। आणि आपल्याला मीठ टाकल्याच्या नंतर पण 1 उकळी आणून घ्यायची आहे। तर आता मी पाहत आहे की मटार शिजले का नाही, तर मटार असे मऊ पडलेले आहेत। आणि आपल्याला थोडंसं अजून नंतर पण 1 मिनिट गॅस चालूच ठेवायचा आहे। आता मी मीठ चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण नंतर पण कोथिंबीर टाकू शकतो किंवा अगोदर पण टाकू शकतो। मी वाटण करताना पण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली होती वाटणामध्ये, आणि आता मी वरून पण कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपल्याला 1 मिनिट ही भाजी झाकून ठेवायची आहे। त्यानंतर भाजी शिजलेली आहे आणि मस्त आता मी भाजी जी आहे ते ताटामध्ये काढून घेत आहे आणि खाण्यासाठी माझी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण अशा छान छान रेसिपी करत जा, म्हणून तर म्हणते स्वस्त खा मस्त खा, भेटूया